केमिकल बॉन्डिंग, बिकॉज आय नो मी 2 व्होल्टेज घेतले, त्याच्या पुढचा लेसन मी इझी घेणार आहे. मी इझी लेसन घेणार आहे. पण टेल मी की बुक बॅक एक्सरसाइज सॉल्व्ह केलाय का? आय वॉज एक्सपेक्टिंग सम डाउट्स फ्रॉम युअर साइड, बट मला कुठलेच डाउट्स नाही आलाय तुमच्याकडनं. एक तो लेसन बहुत अच्छी तरह समझा है या कुछ भी नहीं समझा है. आपण कुठला कॅटेगरी देतो? हॅलो, पार्शल. पार्शल. ओके ओके. यश, कनिका. हाय मॅम. हॅलो, हाय ईशान. या संडेला बर्थडे आहे तुझा? हो. आम्ही पार्टीला येतो सगळेजण. हो. ओके, दिस सॅटर्डे आय विल सेंड यू पेपर. डन. Thank you. या सॅटर्डेला मी पेपर पाठवते दोन्ही लेसन्सवर. बाय द वे, आता कोणाचे रिसेंट बर्थडे आहेत? इन द मंथ ऑफ ऑक्टोबर तर संपला. नोव्हेंबर? कनिका, तन्वी, आपका कभी बर्थडे होता है? मैम 11th अप्रैल असतो. किती, कधी? 11th अप्रैल. 11 फेब्रुवारी. ओके ओके. कनिका? एप्रिल. 11th एप्रिल. एप्रिल. ओके, एप्रिल. ओके ओके. कनिका, व्हाट अबाउट यू? यश, ओमकार. ओमकार मला माहिती आहे 23 ऑगस्ट ना ओमकार? हाँ, यस, गॉट इट. बाकी यश, वरुण, मेहर प्रसाद, अभी किसका बर्थडे है नवंबर में? माझा जुलै मध्ये झाला. हा, तुझा झाला. या, लाइक मला आठवतंय तुझं जुलै मध्ये झालेलं. व्हाट अबाउट अदर्स? कनिका, अरे यार बर्थडे तो बोलो जल्दी, उसमें तो कुछ सोचने की इतना. यस, 19th मार्च. ओके ओके. व्हाट अबाउट अदर्स? ऑगस्ट मध्ये झाला. कधी ऑगस्ट? किती ऑगस्टला होता यश? 27. 27. अच्छा, हा, बरोबर. आय थिंक गणपतीच्या वेळी. हा. करेक्ट. ओके. यश, तुझा कधी असतो? 30 सप्टेंबर मॅम. तुझा पण झाला 30 सप्टेंबर. आताच झाला की? हो. मला बोलला नाहीस आधी, मी ह्या पुढे लक्षात ठेवते. ओके, 30 सप्टेंबर. व्हाट अबाउट यू मेहर प्रसाद? आमचा आपला क्लास होता. माझा झाला 3 जूनला. 3 जून. त्या दिवशी क्लास होता 30 सप्टेंबरला. हो. मग यशने अटेंड केलं होतं की नव्हता क्लास? माहिती नाही. केलेला मॅम. मला बोलला नाहीस तू माझा बर्थडे म्हणून. ऍटलीस्ट तो दिवस. ओके, ठीक आहे. मॅम मला एक डाऊट आहे एक्सरसाइज मध्ये. यस. क्वेश्चन 3 चा जी. Okay, question 3 sir G. In ammonia molecule, the bond angle. Am I right? This question only. Yes, ma'am. In ammonia molecule, the bond angle is 107 degree. In water is 104. Although both are having central atom sp3 hybridized. Explain. Who will tell me the answer? Very simple. See, in ammonia and water, ammonia NH3. water H2O, both central atom, ammonia मध्ये nitrogen, water मध्ये oxygen, they both undergo sp3 hybridization. But when the bonding is there, look what is happening with the ammonia. मी आज pen pad नाही घातलं, but let me explain you. ammonia मध्ये, see, there are 5 electrons are present on the valence shell of ammonia. So काय होतं? So what is happening? There is one lone pair of electron, and in total 6 electrons are there in the valence shell. Total 6 electrons are there in the valence shell. So how many lone pair? 2 lone pair. See, आपण तन्वी, आपण valence shell इलेक्ट्रॉन रिपल्शन थिअरी केली होती बाळा, आठवतंय तन्वी? हो. तर आपण काय बघितलेलं होतं? दिस लोन पेअर कॉजेस द मॅक्झिमम रिपल्शन इन डिस्टॉर्शन. थोडक्यात तो अमोनिया मध्ये ना, त्या लोन पेअर मुळे तो जो होतो, तर ऑक्सिजन मध्ये बेसिकली 2 लोन पेअर आहेत ना, सो तो अँगलचं डिस्टॉर्शन जास्त होतं. So the bond angle between them is very less. It's 104, whereas in this it is 107. कळतंय?
Who is responsible for change in that bond angle? In ammonia, lone pair of electron which is present on nitrogen, and in oxygen, 2 lone pair of electrons are present. You got it? So because of 2 lone pair of electron present on that oxygen, it creates more of the repulsion, and because of that, the bonding electron, the bonding pair of the electrons come very close to each other, thereby showing the distortion in bond angle. तुला याचा exactly answer you will get to see on page number 63 वर आहे. 63. कळतंय तन्वी answer? Yes, Hello ma'am. Tanvi, so who is responsible factor? In ammonia, nitrogen 1 lone pair, in oxygen 2 lone pair. And by valence shell electron pair repulsion theory, it is showing more of the repulsion, so there is a distortion in bond angle. अजून कोणाला काय doubt आहे? I hope सगळ्यांनी yes ओमकार. आणि ते हे लॅटिस एन्थॅल्पी मध्ये म्हणजे इम्पॉर्टंट काय म्हणजे एवढं म्हणजे कुठल्या एक्झाम साठी या पेपर मध्ये या 2 लेसन्स मधनं काय इम्पॉर्टंट आहे असं तू विचारतोय? नाही म्हणजे लॅटिस एन्थॅल्पी मध्ये म्हणजे त्याच्यामध्ये लॅटिस एन्थॅल्पी आयोनिक ते तुम्हाला नाहीये. This year it is not there, but only important part is that की प्रत्येक like तो जेव्हा मी ionic bond करते, lattice enthalpy means तू त्या crystal lattice ionic bond are you asking me ना? See basically ionic bond मध्ये enthalpy change म्हणजे काय असतो? आधी तो मेटल आहे, तो सॉलिड स्टेट मध्ये आहे, त्या सॉलिड स्टेट न्यूट्रल मेटलला गेशियस ऍटम, त्या न्यूट्रल ऍटमला सॉलिड ऍटमला मला गॅस मध्ये घेऊन जायचंय, बिकॉज द इलेक्ट्रॉन्स विल बी रिमूव्ड व्हेन इट इज इन गेशियस स्टेट. सो द फर्स्ट एन्थॅल्पी रिक्वायर्ड टू कन्वर्ट दॅट सॉलिड मेटल इनटू गेशियस मेटल. न्यूट्रल आहेत, दोघंही न्यूट्रल आहेत. Now that gaseous, for example sodium, it has to lose its 1 electron, so again that ionization energy is required to convert that neutral atom into positively charged ion. So that's a second enthalpy change. Simultaneously दोन added endothermic reactions आहेत. तिकडे क्लोरीनचं डायटॉमिक मॉलिक्यूल, इफ आय एम टेकिंग अबाउट NaCl, त्या क्लोरीनला मला त्याच्यातला जो बॉन्ड आहे कोवॅलंट बॉन्ड नॉन पोलर तो ब्रेक करायला लागेल टू फॉर्म दॅट Cl ऍटम. त्या Cl ऍटमला नाउ दॅट इज इन गेशियस स्टेट, त्यातनं काय होईल परत इट विल हॅव दॅट इलेक्ट्रॉन अफिनिटी ज्याच्यामध्ये एक्झोथर्मिक द एनर्जी विल बी गिवन आउट. सो ते आयन्स बनल्यावर परत त्यांची एनर्जी. सो प्रत्येक स्टेपला तो सॉलिड मेटलला गेशियस न्यूट्रल मेटल करायचंय. त्या गेशियस न्यूट्रल मेटल मध्ये मला आयोनायझेशन एन्थॅल्पी प्रोव्हाइड करायचे, सो दॅट द ऍटम विल बी, सो दॅट द इलेक्ट्रॉन्स विल बी रिमूव्ह टू फॉर्म अ कॅटायन. ही झाली सोडियमची. तिथे क्लोरीन डायटॉमिक मॉलिक्यूल आहे, त्याच्यातला मला बॉन्ड ब्रेक करायला लागेल टू फॉर्म दॅट क्लोरीन ऍटम विच इज ऑलरेडी इन गेशियस स्टेट. देन इट्स एन एक्झोथर्मिक रिएक्शन. तो जो इलेक्ट्रॉन आहे तो क्लोरीन मध्ये आला, इलेक्ट्रॉन इज रिलीज, तो तिथे मायनस एनर्जी येणार. Na+ आयॉन फॉर्म झालाय, Cl- आयॉन फॉर्म झालाय, परत ते एकत्र येतात तेव्हा एनर्जी बेसिकली रिलीज होते. सो लॅटिस एन्थॅल्पी म्हणजे काय माहितीये का, या टोटल ट्रान्झॅक्शन मध्ये to form from that sodium metal and the chlorine non-metal, what is every step, either the energy you have to apply or energy is been given out. So त्याची प्लस आणि मायनस करून तुला फायनल आन्सर मिळवायला लागतं. आणि दॅट इज मोर ऑफ द जेवढी कमी एन्थॅल्पी ना तेवढा जास्तीत जास्त स्ट्रेंथ ऑफ दॅट आयनिक बॉन्ड. यू गॉट इट व्हॉट आय मीन टू से? हॅलो हॅलो, कळतंय का ओमकार? What about others? Yes, ma'am. बाकीच्यांना कोणाला डाऊट हो आहे? मॅम कळतंय. केमिकल बॉन्डिंग मध्ये सी स्ट्रक्चर ऑफ ऍटम मध्ये मी जर स्टुडंट असते ना तर मला बेसिकली रुदरफोर्डचे ड्रॉबॅक्स, नील बोहरचे अझम्पशन्स थिअरी मध्ये, द बोहर थिअरी, ड्रॉबॅक्स ऑफ नील बोहर थिअरी, then like after that that part like spectrum बद्दल जास्त येणार नाही तुम्हाला, हायड्रोजन स्पेक्ट्रम की like how that Neil Bohr had shown by the hydrogen emission spectrum मधनं he has correlated the structure of hydrogen atom. Then the last part, the Heisenberg's uncertainty principle, that theory will come. And the last part, instead of asking like me तुम्हाला principal quantum number, azimuthal quantum number, spin quantum number, magnetic quantum number पेक्षा ना जो बुक मध्ये टेबल दिलेला आहे ना त्या टेबलवर टॅब्युलर फॉर्म मध्ये क्वेश्चन्स विचारणार आहे. And the theory part will be the Hund's rules, Pauli's exclusion principle, or the write down the anomalous behavior of copper and chromium. So that will be theory where they will ask you the drawbacks of the Rutherford,
postulates of the Bohr theory, demerits of the Bohr theory, then relating that Bohr's theory with the emission spectrum of hydrogen atom, Heisenberg's uncertainty principle. The last, principal quantum number. Basically they will not be asked to you in terms of theory, tabular form मध्ये येईल. And the last one, the theory will come for the Hund's rules, Pauli's exclusion principle, the anomalous behavior of copper and chromium, that part. Chemical bonding मध्ये they can ask you the postulates of VBT, why it is a need for hybridization theory, then explain the sp3 hybridization or drawback of the octet rule. Octet ruleचे ड्रॉबॅक सम स्ट्रक्चर्स देईन जे लुईस स्ट्रक्चरने तुम्हाला दाखवायचे आहेत कोव्हॅलंट बॉन्डिंग मध्ये. देन अबाउट VBT, देन द व्हॅलन्स बॉन्ड. हा गिव्ह रिझन क्वेश्चन, लाईक अमोनिया जो तन्वीने विचारला की अमोनिया आणि वॉटरच्या बॉन्ड अँगल मध्ये काय फरक आहे. देन द टॅब्युलर फॉर्म, आपल्या बुक बॅक मध्ये त्यांनी जे टॅब्युलर फॉर्मचे क्वेश्चन्स दिलेले आहेत ना, बेसिकली दॅट क्वेश्चन. सो थिअरी विल बी मेनली फॉर VBT postulates, need for hybridization, explanation for sp3 hybridization, sp2 hybridization, drawbacks of the octet rule, that will be coming for the theory part. तिची इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी आहे ना, दे विल आस्क यू की तो पर्टिक्युलर मॉलिक्युलचा बेसिकली, मला बॉन्ड अँगल इंटरेस्टेड नाहीये. फॉर मी दॅट बॉन्ड का लाईक व्हॉट इज द ज्योमेट्री ऑफ दॅट मॉलिक्यूल और व्हॉट हाउ द ड्रॉबॅक्स ऑफ द ऑक्टेट रूल आर बीन क्लिअर इन टर्म्स ऑफ व्हॅलन्स बॉन्ड, इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी, ती थिअरी येईल. MOT I am not going to ask you because, but I think MOT कळलेला आहे. So I'll ask you what is the drawback of VBT which has been corrected in MOT. Paramagnetism sarke questions. And the last part is important where they will ask you the difference between what is bond length, bond angle. आपण जे last lecture ला केलेलं की what determines the covalent bond character in the ionic compound. कुठल्या ionic compound मध्ये जास्त covalent character असतो, कशामध्ये जास्त ionic character असतो. So that part, that is very very important part. आणि that dipole moment, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड. सो तो जो पार्ट आहे ना, तो बेसिकली तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चनला तो येईल. सो बेसिकली पेपर ना मी जास्त थिओरिटिकल कमी विचारणार आहे आणि मी ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स जास्त विचारणार आहे. सो तुमचं मला कन्सेप्ट बघायचा आहे. जे थिअरी क्वेश्चन विचारेन ते डिरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड पॉस्ट्युलेट्स, लिमिटेशन्स हे असतील किंवा डेफिनेशन असतील. अपार्ट फ्रॉम दॅट थिअरी क्वेश्चन्स मी जास्त विचारणार नाहीये. आय एम गोइंग टू आस्क मोर पेपर ऑन ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन्स, ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन्स, जिथे तुमचा ऍक्च्युअली कन्सेप्ट मला क्लिअर दिसू देत, रट्टा मारून नकोय. गॉट इट व्हॉट आय मीन टू से? सो इफ यू डोंट हॅव डाउट्स, जर डाउट्स नसतील तर शॅल वी मूव्ह ऑन? हो चालेल. Shall we move on with the new lesson? So yeah, आता मला ना, let me explain you. आपण periodic table बघितलेला होता. So मी ना आता 8 आणि 9th lesson शिकवायला घेणार आहे. Like the 8th lesson is the element of group 1 and 2. 9th lesson elements of group 13, 14, 15. Then we'll come to physical chemistry. You got it? So आपण हे जे 2 lessons आहेत ना, they are 2 easy lesson. खूप सोपे आहेत, अजिबात त्याच्यामध्ये काहीही हाय व्होल्टेज असं नील बोहरची थिअरी किंवा हे केमिकल बॉन्डिंग, VBT वगैरे काही नाही आहे. लाईक इट इज समथिंग विच वी हॅव ऑलरेडी डन इन अवर स्कूल लेवल. सो थोडासा पार्ट करायचा आहे. सो लेट्स फिनिश ऑफ दिस लेसन 8 and 9. हे लेसन्स आपण आधी बघूया. आणि ना मी दिवाळी वेकेशन ना, लाईक तो जो वीक आहे ना, 8 तारखेला संडे आहे ना, सो त्या आहे ना 8 to 15 मधल्या त्या 2 दिवसामध्ये आय एम गोइंग टू गिव्ह यू हॉलिडे. येस, थँक्यू. सो तुम्हाला असेल तर कळलं का मी कधी म्हणते ते? हो. 8 नोव्हेंबर इज संडे. आफ्टर 8 नोव्हेंबर आपला क्लास असेल 11th नोव्हेंबरला अँड दॅट कमिंग सॅटर्डे. That 2 days I'm going to give you holiday. त्याच्या पुढच्या वीक मध्ये आय थिंक 16th ला भाऊबीज आहे. सो दॅट सो 18 ऑनवर्ड्स पुढच्या वीक मध्ये आपला रेग्युलर क्लास असणार आहे. ओके मॅम. यू गॉट इट? हो. समजतंय का? ओके. हो. So only that week between 8 to 15 November, that 2 days we are not having. त्या दिवशी आपले लेक्चर्स नाही आहेत. बाकीच्या नेक्स्ट वीक 18 नोव्हेंबर ऑनवर्ड्स आपले लेक्चर्स रेग्युलरली आहेत. Got it? Okay. So let's start. So let's complete these 2 lessons. Ata, as I have told you, this group 1. मॅम, Yeah. डायजेशनाची गरज आहे का?
डायजेस्ट आणायची गरज तुला रेफरन्स बुक म्हणून असेल तर डायजेस्ट किंवा मास्टर की तू वापरू शकतोस. नवनीतची आणू का? हो चालेल. इवन ते जे टार्गेट पब्लिकेशन इज ऑल्सो गुड बुक. ओके. रिझन इज दॅट ना त्याच्यामध्ये ना त्यांनी एक्स्ट्रा क्वेश्चनेअर दिलेले आहेत विच इज गुड. हा. सो त्यांनी काय होतं माहितीये का की जसे जसे कन्सेप्ट लाईक आपण जेव्हा न्यूमरिकल्स करणार आहोत हा. तेव्हा एक्स्ट्रा न्यूमरिकल्स एक्स्ट्रा प्रॅक्टिसला आहे and it has got the main thing, so it is helpful absolutely. Okay, so now coming back to the work, so ata na as I have told you ki I am interested in completing the lessons, lesson 8 and 9. Okay, shall I start element of group 1 and 2 and elements of group 13 14 15. आता मी हे lessons का घेते आहे because in our 11th standard we have, see, modern periodic table माहिती आहे. In the modern periodic table there are 7 periods and 18 groups. Agree? So out of that 18 groups, group 1, group 2, group 13 to group 17 are the groups of normal element. So when I said normal element, it means that only outermost one shell is incomplete, is zero group or inert gases ka group. Group 1, group 2 is S block element. Group 13 to 17 are P block element. मला माहिती आहे यश, वरुण, ओमकार तुम्हाला कळणार नाही, but don't worry, I'll explain you this part later on. Correct? याचा आता इथे कनेक्शन नाहीये, पण SPDF तुम्हाला आता बेसिकली स्ट्रक्चर ऑफ ऍटम मधनं कळले असतील. These are orbitals. These are azimuthal quantum number where we are having the maximum probability of getting electron in that part. So always लक्षात ठेवा, group 1, group 2 ह्यातला जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे तो S ऑर्बिटल मध्ये पडतो. Group 13 to group 18, except hydrogen and helium, last electron fills in P orbital, so it's a P block element. हे जे दोन ग्रुप आहेत, group 1, group 2. Are you having कमी समोर periodic table ठेवू, modern periodic table? It makes sense. Let's have the modern periodic table. मॅम आहे. आहे. सो माझ्याकडे हो. स्क्रीन शेअर मध्ये पण आहे. सो जर तुमच्या बुक मध्ये असेल, मी हॅव माझ्याकडे पण PDF फाईल मध्ये जर असलं ना, तर मी जे ओरली सांगते ना, तर समोर जर स्क्रीन असेल ना तर तुम्हाला पण ते सोपं पडेल. सो कारण हा जो पार्ट आहे ना तो मला पुढे या पिरियॉडिक टेबल यस, हा ना फक्त टिल्टेड है, सो उसको मुझे या. सो कैन यू सी दिस periodic table? Hello everyone. हो मॅम. सो दिसतंय मी काय म्हणते ते. या, लेट्स टॉक अबाउट, ये क्यों ऐसे हो रहा है, एक मिनट, जस्ट अ मिनट. या, so can you see this periodic table? What I mean to tell you that, see, मला ना 11th and 12th ला, specifically in 12th standard, there is a much portion which is having. Okay, so look, this is my modern periodic. There are 7 horizontal rows which are we call as periods, and there are 18 vertical groups which we call 18 vertical columns which we call as groups. इथपर्यंत सगळ्यांना कळतंय? Everyone, are you there everyone? Hello. Yeah. Yes, So ma'am. after that, now what I'm like, let me explain you what I want to tell you. So period को तो छोड़ दो, period तो इतना मुझे important नहीं है. In my 11th standard, see this group 1, group 2, group 13 to group 17. इसको मैं बोलती हूँ normal elements का group. Why I'm calling them the normal elements? Because their outermost only one shell is incomplete, so they generally show fixed valency. If you talk about 18 group, that's a group of inert gases. Zero group sometimes says. That means their valency is 0. They are chemically inert. Usme group number 1, group number 2 is N. Group 13 to group 18 are P block element because the last electron falls on that orbital. Either S orbital में गिरा तो उसको S block बोलते हैं. Group 1 and group 2 are S block. Group 13 to group 18 are P block. So these groups are groups of normal elements. But look at group 3 to group 12. These are the group which we call as, these are the 10 groups which are in between, which starts from period number 4. Group 3 period number 4 पासून start होतो आणि या groups ना म्हणतात transition elements group. Now why they are called as a transition elements group? They are also called as D block electron because the last electron falls in the D orbital.
Why they are called as a transition elements? Because their outermost two valencies are incomplete and they show variable valency. So like cuprous, cupric, ferrous, ferric, stannous, stannic. So हे यांना transition elements चे group म्हणतात ज्यांच्या outermost two shells, electron shells, are incomplete. They are called as d orbital. If you look at period 6, group 3. If you look at period 7, group 3. Period 6, there are group of 14 elements. Period 7, group 3, there are group of 14 elements. So that period 6 is called as lanthanide. Period 7 is called as actinides. So these two groups are called as inner transition elements, F block elements. So in this lanthanides and actinides, the last electron falls in F orbital. So they are called as F block elements. Now this inner transition elements, basically the transition elements and the inner transition elements, all of them are metals. And basically in this lanthanides and actinides, if transition elements may outermost complete, in inner transition elements, outermost 3 shells are incomplete. So they show more number of the valency. Correct. So this is my generalized understanding of modern periodic table. अभी इसमें जो लेफ्ट साइड का जो पार्ट है वो मुझे metals explain करता है, and whatever the non-metals and the metalloids which are present in the periodic table, they are all present into group 17. Remember, group 1, they all consist of metals. 13 to 17, ये जो group है top to bottom, these are the groups where the sum of the elements. So this group 13 to groups where some of the elements are metalloids and non-metal. Group 1 to group 12 are metals. Group 18 is an inert gas. So this is my understanding. Abhi group, as I've told you, the left hand side, all the metallic groups are there. Strong extreme left side, group 17, which is called as a group of halogens, they have the highest non-metallic character. Like group 1 को बोलते हैं group of alkali metal, group 2 is called as alkaline earth metal. Why I'm calling group 1 as alkali metals? Because I know alkali means water soluble base. As we know, left hand side contains metals, and metal oxides or hydroxides, they are basic in nature. So alkali metals का मतलब है ये जो कोई भी except hydrogen, lithium, sodium, potassium, mainly these minerals you get to see in sea water. ह्याचे minerals earth मध्ये कुठे असतात? sea water मध्ये असतात, आणि त्यांचे सगळ्यांचे oxides हे water soluble आहेत, त्यांचे hydroxides water soluble आहेत. So the group 1 is called as group of alkali metal. If I'm talking about group 2, alkaline earth metal, so they are also forming alkali. So these are also metals whose oxides and hydroxides are forming alkalis, water soluble base, but you will not get to see magnesium carbonate, calcium carbonate. You will not get to see their salts, mineral in sea water. You will get to see their salt present in earth's crust. Earth's crust मध्ये calcium carbonate we know, Shahabadi tile, marble, any shell. So that is mainly present in earth's. One is called as group alkali metal, ka 2 is called as group of alkaline earth metal. 3 to 12, they all are having outermost shell incomplete. 3 to 12 is a group of transition elements. Their outermost 2 shells are incomplete. 13 group, boron family. 14 carbon family, nitrogen family, oxygen, fluorine. Now this is called as a halogen, and all these which are having 4 or more than 4 valence shell, they are non-metallic in nature. So they accept the electron to form an anion. So आता ना मला काय इम्पॉर्टंट आहे, कारण 11th स्टँडर्ड ला I'll tell you आपण काय बघणार आहोत. 11th स्टँडर्ड ला if you have this modern periodic table in front of you, in my 11th grade I'm going to learn group number 1 and group number 2 in depth. In depth म्हणजे काय, तर त्या ग्रुप मध्ये जी काही एलिमेंट्स आहेत त्यांची नावं
त्यांचा periodic trend. So when I'm saying periodic trend, that means periodic property. So we are going to learn about their atomic size, ionic size, ionization energy, electronegativity. So you know their density, their state. These are my physical properties. So that periodic properties we are going to learn. Same way we are going to learn for the group 2 alkaline earth metal. So that is my lesson number 8, where we are going to discuss about as a whole about those present in group 1 and group 2. What we are going to learn in this lesson, we are going to learn about the periodic properties. We are going to learn about the chemical properties. When I said chemical property, I mean to say the chemical change, how they react with hydrogen, how they react with oxygen, how they react with halogens. So what kind of the chemical reactions are undergoing with this part? This after that the uses done with the lesson. That is my 11th standard work. Also in my 11th standard, we are going to learn about group 13, group 14 and group 15. So ye 5 group we are going to learn in our 11th grade, and in our 12th grade, we are going to learn group number 16, group number 17, group number 18, which is my P block element. Ye बहुत बड़ा lesson है in my 12th standard, which is P block element consisting of group 16, group 17, group 18. That's number 1 lesson. The second have in 12th standard, where we are going to study the entire transition elements, where we are going to study the transition elements and inner transition elements. That's my second lesson in my 12th standard, which deals from group number 3 to group number 12. There is one more lesson in my 12th standard, which is dealing with this part, which is the coordination compounds. आता coordination compounds माझ्या मुलांना माहिती आहेत, कारण आपण chemical bonding केलंय. And what we have learned in chemical bonding, there is a third kind of a bond, which is a coordinate bond. The coordinate bond is a kind of a covalent bond where there is a sharing of electron, but that sharing, one is completely electron donor and other is completely electron acceptor. So that kind of the covalent bond is called as a coordinate bond. आणि third lesson आहे आपला 12th standard मधला. आपण यामधले कशातले या ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन मधले आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा स्टडी करणार आहोत. सो ऍज अ होल हा जे पार्ट आहेत ना ते आपल्याला 11th आणि 12th ला स्कॅटर्ड लेसन्स आहेत. 11th स्टँडर्ड ग्रुप 1 ग्रुप 2 नंबर 1 लेसन S block element, number 2 13 14 15 that's a P block element. That's my 11th standard study, and the rest of the part very 3 big lessons that there's a total weightages boards la 20 plus out of 70 marks, 21 or 25. So this 3, so you will understand ki like, and the pattern is same. What मी का हे एकत्र तुम्हाला सांगते आहे की ज्या पॅटर्न मध्ये मी 11th स्टँडर्ड ला स्टडी करणार आहे, the same pattern which we are going to use when we are going to study about other groups in our 12th standard. So मला त्या पॅटर्न मध्ये इंटरेस्ट आहे. आणि मी म्हटलं तसं लेसन्स इझी आहेत if you understand it very well. खूप बाहेर करायचे लेसन्स नाही, the lessons, the ideas are pretty easy. So for this, what is required? My basic understanding of modern extremely important. Second most important point, I should understand about that quantum mechanical model of atom, where I should know all that 4 quantum numbers, principal and basically azimuthal quantum number. I should have a very good understanding of Hund's rule, Pauli's exclusion principle, because again that part we are going to use in our 12th standard. And in the chemical bonding to pata hai yaar, not interested in Vibiti theory, basically bonding kaso hota. So for this तुम्हाला या लेसन साठी जे टोटल we have total, I think roughly we have 5 big lessons in 11th and 12th. What is required? Your basic understanding of modern periodic table and the quantum mechanical model of atom, structure of atom in terms of that principal and the azimuthal quantum number. I hope तुम्हाला मी जे बोलते ते कळतं everyone. Any doubt is there in your mind? Hello everyone. नाही मॅम. Crystal clear होतं मी काय म्हणते? हो मॅम. Everyone, so let's begin with the first lesson of that part. So मला ते दोन्ही lessons as a whole शिकवायचे, because that 2 lessons give you idea की what you are going to study in your 12th standard with the same format. फक्त ना जसं जसं complexity वाढते, but obvious ना transition elements इतने तो easy नहीं है ना जितना normal elements है. So in depth in that lessons त्यांनी actually काय केलंय older syllabus मध्ये ना lessons खूप मोठे 12th standard ला
older syllabus मध्ये, I think in school level, you have done metallurgy. All of you, all the boards, ICSE, CBSE, SSE boards. Have you heard metallurgy? We have done metallurgy in our 10th standard. Do you remember? Everyone? The Yes, extraction of metal, that is included in 12th standard. Where in my 10th standard, I have done the complete extraction of aluminium. हमने aluminium किया था जब हम school में थे. Now in my 12th standard, we are going to do the extraction of Fe. I think nickel bhi hai. So these are the parts. So there is a resemblance. So a connectivity hai. So with that connectivity, let's start with the lesson number 8. So let's have this lesson in front of you. Elements. So open your page number 110. Do you have textbook in front of you? सगळ्यांकडे textbook आहे समोर? Yes, ma'am. Yeah. So let's have elements of group 1 and 2. So before starting, so let's recollect the knowledge about elements group 1 and 2. आत्ताच मी तुम्हाला explain केलं. So this group 1 and group 2, these are the two groups of the modern periodic table. This groups explains me complete metals. या group मध्ये जे कोणी elements आहेत from top to bottom. जी मी जेव्हा group म्हणते ना, I'm just talking from top to bottom. All are metals. Group 1, they all are S block element. Group 2 are S block element. That means the last electron falls in S orbital. So what is the general electronic configuration? अगर वो lithium है, तो it will be 1s2, 2s1. अगर वो sodium है, तो the last electron will be 3s1. अगर वो potassium है, then the last electron will be 4s1. अगर वो cesium है, तो the last electron will be 6s1. Francium, last electron will be 7s1. So the bottom line of the discussion, the general electronic configuration is ns1, where n is principal quantum number. I never say hydrogen. Basically, hydrogen hai in that group 1, but hydrogen is not showing the properties of metal. It is a non-metal. It is a non-metal which has been kept in that group, having electronic configuration 1s1, lithium, sodium 3s1, potassium 4s1. So group 1 madhe last electron ns1, where n is the principal quantum number which explains that shell number. Same way in group 2, like first will be beryllium 1s2, then 3s2, calcium 4s2. So what I mean to tell you that in group electron, the last electron is what? ns2. जर group 1 मध्ये last electron आहे, the group 2 मध्ये last electron is ns2, where n is that principal quantum number which is that principal shell. Are you understanding this part, everyone? Yash, Ishan, Meher Prasad, Kanika, Omkar, Varun, Tanvi, everyone? Are you all understanding what I'm telling you? So मला ना basically generalized electronic configuration matters me a lot. So ये तो हो गया first about electronic configuration. At the group 1 मध्ये they all are having, now I'm not saying 1 electron or 2 electron. I'm using the quantum mechanical model of atoms. So I'm saying ns1, ns2. Then we have also studied that group 1 are the group of alkali metals, because they all are metals, strongly electropositive metals, and they are, as I told, alkali because they are metals, oxides and hydroxides. They are water soluble. Alkali, you will mainly mineral in seawater. In group 2, they're also called as alkaline earth metal. The earth means the maximum composition of their minerals. So they are very reactive metals. Group 1 and group 2 are very reactive metals. So you will not get you will not get these metals in free state. You will always get these metals in their compound form, either in their or carbonates or bicarbonates or sulfides. So always they being a very reactive metal, you will get to see their salt in that salt form. And in alkaline earth metals, their salts are mainly present in earth's crust. Alkaline, the name explains that just like alkali metals, they are also their oxides, the metal oxides and the metal hydroxides, they are water soluble, forming alkali.
सो इन दिस लेसन इट्स टू इझी लेसन. फक्त आता ना त्याने तुम्हाला काय केलेलं आहे, या लेसन मध्ये ना तुमच्या बुक मध्ये त्यांनी हायड्रोजन कट केलंय या सिलेबस मध्ये, पण आय एक्सप्लेन यू व्हॉट इज हायड्रोजन. सो आता ना फर्स्ट ऑफ ऑल मला हा ग्रुप कळला. आर यू अंडरस्टँडिंग दिस ग्रुप? सो तुमच्या इथे ना बेसिकली इफ यू टर्न द पेज, पेज 114. एक मिनिट मी आले. So if you go to the page 114, you have given all the elements which are present in group 1. See, except hydrogen, lithium, sodium, potassium, rubidium, cesium, francium. These are group 1 elements. Group 2, beryllium, magnesium, calcium, strontium, beryllium, and radon. Ra is what? Radon, na? Radium, sorry, radium. So all these elements are group 2 elements. They haven't included hydrogen because even though the hydrogen is kept in group 1, it is showing different properties that it is a non-metal. Hey, Karta, are you understanding till this part? Everyone? Yes, ma'am. इथपर्यंतचा पार्ट सगळ्यांना कळतोय? Everyone? Good. आता त्यांनी आपल्याला हायड्रोजन दिलेलं आहे. सी फॉर हायड्रोजन ना आपल्याला या वर्षीच्या सिलेबस मध्ये दे हॅव कट हायड्रोजन. सो हायड्रोजन मध्ये काय मला माहिती आहे, हायड्रोजन इज हॅव्हिंग 1s1. सो हायड्रोजन इज अ नॉन मेटल. So it is showing the resemblance. Hydrogen is showing strong resemblance with alkali metals and it's showing resemblance with halogens. So what is the resemblance with alkali metals? Hydrogen is having 1 electron in its outermost shell. The alkali metals are also having 1 electron in their valence shell. Just like alkali metals, hydrogen also donates 1 electron to form a cation. There is an electropositive character. Same like that, alkali metals also donate 1 electron to form a cation. Even hydrogen is a good reducing agent, just like alkali metals are good reducing agent. So या 3 प्रॉपर्टी आहेत हायड्रोजनला की जो तो मेटालिक नेचर दाखवतात. कुठल्या प्रॉपर्टी? अल्कली मेटल्स उसके आउटर इलेक्ट्रॉन है. Metals, hydrogen can also donate 1 electron to form a univalent cation. Hydrogen is also a good reducing agent, just like metals, alkali metals. So these properties explain the resemblance of hydrogen with that alkali metal. But hydrogen is not just showing resemblance with alkali metal. Hydrogen is also showing resemblance with halogens. How? Just like halogens, the hydrogen is having 1 electron less than to complete their duplet. Like halogens, halogens म्हणजे कोण? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. या सगळ्यांच्या आउटरमोस्ट शेल मध्ये NP5 असतं, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन लेस देन देअर वॅलन्स देन देअर इनर्ट गॅस. म्हणजे हिलियम पेक्षा त्या हायड्रोजन मध्ये 1 इलेक्ट्रॉन कमी आहे. निऑन पेक्षा त्या फ्लोरीन मध्ये 1 इलेक्ट्रॉन, अर्गॉन पेक्षा क्लोरीन मध्ये 1 इलेक्ट्रॉन कमी आहे. सो हायड्रोजन मध्ये पण तसंच आहे जसं हॅलोजन्स मध्ये असतं की 1 इलेक्ट्रॉन त्यांच्या इनर्ट गॅसच्या कॉन्फिगरेशन पेक्षा कमी आहे. दॅट्स नंबर 1 सिमिलॅरिटी ऑफ हायड्रोजन विथ हॅलोजन. सेकंड सिमिलॅरिटी, सगळे जे हॅलोजन्स आहेत ना, दे आर हॅव्हिंग डायॲटॉमिसिटी. त्यांची ॲटॉमिसिटी 2 आहे. That means to form that halogens molecule, 2 atoms are required. Like F2, Cl2, Br2, I2. Same like that, hydrogen is also a diatomic molecule, H2. So it also forms covalent compound like all the halogens. Like this halogens, hydrogen also accepts 1 electron to form hydride anion, H minus. So all these things explain hydrogen as an halogen. So in short, hydrogen is showing similarity with that of alkali metal. It is showing striking similarity with that of the halogens. म्हणून मेंडेलिव्हचा तो ड्रॉबॅक होता. In the Mendeleev's periodic table, he could not explain hydrogen being a metal or a non-metal. In modern periodic table, hydrogen is just considered
as it has been placed on group 1, but it is not attached to group 1. तो ग्रुपच्या 1च्या वरती आहे, but तो detached आहे. The reason is that even if it's placed in the group 1, it is not a metal, it is completely non-metal, because whatever mainly compounds of hydrogens are forming, they are by the covalent bonding, and covalent bonding is mainly the nature of non-metal. So sodium hydride, potassium hydride, जहाँ पे hydride will be H minus, किंवा generally है ना H plus, like HCl वगैरह असतं, but that in water. So generally that hydrogen do not readily, since it do not readily form ions, it's very rare to get the ionic compounds of hydrogen. So जेवढे sodium hydroxide readily available आहे, किंवा sodium oxide readily available आहे, sodium chloride readily available आहे, तेवढा sodium hydride नाही आहे, NaH नाही आहे. So that's why hydrogen is not considered as an alkali metal, even though it is placed in group 1. So या वर्षीच्या syllabus मध्ये त्यांनी hydrogen ला delete केलेला आहे. So what we have to learn in the hydrogen lesson? See, hydrogen में पहले ये uniqueness hydrogen का you have to explain, that about the similarities with the alkali metal, about the similarities with the halogen, explaining why hydrogen is, even though it's placed in group 1, why it is not a metal, it's a non-metal, because the compound formation is mainly by the covalent bonding. Then we have to understand the laboratory methods of hydrogen, which I think my ICSE students has done in their 9th standard. बेसिकली मी कसं बनवतोय कुठल्याही मेटलला, हाइड्रोजन का तो सिंपल प्रिपरेशन है यार. लैबोरेटरी में कोई भी रिएक्टिव मेटल ले लो, उसमें डाइल्यूट HCl डालो, हाइड्रोजन गैस विल बी इवॉल्व. वी हैव डन इट इन 10th standard CBSE and SSE. Like Zn plus 2 HCl will form ZnCl2 plus H2. So laboratory मध्ये हाइड्रोजन कसं बनवतात? Basically by adding reactive metal to that, by adding dilute HCl or dilute H2SO4. I'm not using nitric acid because the nitric acid is strong oxidizing agent. So nitric acid metal बरोबर hydrogen नाही बनवत. जर laboratory मध्ये मला hydrogen बनवायचं असेल, तर we have to take reactive metal. Reactive metals म्हणजे the metal which is kept above hydrogen in the chemical reactivity series of metal, plus any dilute acid, dilute mineral acid like HCl and H2SO4 will form hydrogen gas in the laboratory. Agree? सो मी पहिल्यांदा काय हायड्रोजन मध्ये आपण बघितलं, नेचर बघितलं, त्याच्या सिमिलॅरिटीज बघितल्या, मग हायड्रोजनचं नेचर बघितलं. नाउ वी आर गोइंग टू द प्रिपरेशन ऑफ हायड्रोजन. अगेन इट इज अ डिलीटेड पार्ट. इन दॅट प्रिपरेशन वी हॅव टू सी द 2 प्रिपरेशन्स. मी हे का बुक मधनं करत नाही, कारण डिलीटेड पार्ट आहे, पण फक्त मी आयडिया तर समजावून सांगते. सी, हायड्रोजन लॅबोरेटरी इथपर्यंतचा पार्ट सगळ्यांना कळलाय? कनिका, ओमकार, तन्वी, यश, ईशान, मेहर प्रसाद. यस मैम. So इसके बाद में Yes, मुझे हाइड्रोजन में क्या है? See, हाइड्रोजन इज कमर्शियली एक्सट्रीमली इम्पोर्टेंट. सो लेबोरेटरी में जैसे लाइक अमोनिया हेबर्स प्रोसेस से बनता है, इट्स एन इंडस्ट्रियली प्रिपेयर्ड. सल्फ्यूरिक एसिड लाइक इंडस्ट्रियल मेथड ऑफ प्रिपरेशन आहे, कॉन्टैक्ट प्रोसेस. वैसे ही ये जो हाइड्रोजन है ना, इट इज कमर्शियली इंडस्ट्रियली एक्सट्रीमली इम्पोर्टेंट एलिमेंट. सो इट्स नॉट जस्ट मेड इन लैबोरेटरी. We have to use some industrial methods of the preparation of hydrogen gas, or Bosch method, or electrolysis of acidated water, you will get hydrogen. So all this Bosch method. So तुम्ही जर टेक्स्टबुक ओपन केलं ना, तर त्यांनी तुम्हाला पहिल्या पेज मध्ये आयसोटोप्स एक्सप्लेन केलेत. आयसोटोप्स मी स्कूल लेवलला केलेत. सो हायड्रोजनचे आयसोटोप्स आहेत. हायड्रोजन इज मोस्ट अबंडंट इन युनिवर्स. Hydrogen element is most abundant in universe, but it is not in that high quantity present on the Earth's seawater or Earth's crust. Basically, hydrogen आपल्याला आपल्याकडे सनलाइट किंवा हीट एनर्जी कशी येते सन पासून? Do you know how we consider sun as a god? But how do we get heat and sunlight from sun? See, in this year आपल्याला एक रेडिओ ऍक्टिव्हिटी पण, न्यूक्लिअर केमिस्ट्री पण करायचंय. यू नो, चा जो कोर आहे ना, त्याच्यामध्ये अबंडंट हेवी हायड्रोजन आहे, ड्यूटेरियम. सो हायड्रोजन हॅज गॉट 3 आयसोटोप्स, हायड्रोजन, ड्यूटेरियम अँड ट्रिटियम. त्यातला जो ड्यूटेरियम आहे ना, लाईक आय नो आयसोटोप्स आर हॅव्हिंग सेम atomic number but different atomic mass number.
So hydrogen मध्ये ना having 1 proton 0 neutron, deuterium 1 proton 1 neutron, tritium 1 proton 2 neutron. आता ना हा सनच्या कोर मध्ये काय होतं तर या like it's a plasma state, so that hydrogen is that electrons of it's been gone from that hydrogen, so that nucleus of the hydrogen nuclear fusion takes place. Fusion, so दोन heavy hydrogen एकत्र येतात म्हणजे 1 2 1 2 एकत्र येतात आणि 2 4 it forms an helium nuclei, and in this chemical reaction of nuclear fusion between two to form the nuclei of helium, enormous amount of energy is given out, and that accounts for life on earth. So आपल्याकडे जो सनलाइट येतो, आपल्याकडे जी हीट एनर्जी येते, it is nothing but because of the nuclear fusion reaction which is taking place in the core of sun, where the two heavy hydrogens are combining, nuclear fusion takes place to form helium nuclei, आणि याच्यामध्ये tremendous amount of energy is given out. I suppose you are all understanding. So this is the concept of isotopes of hydrogen. Heavy hydrogen basically nuclear reactor मध्ये पण use करतात. We are going to learn that nuclear chemistry this year. So ha part is my first page. Second page is the laboratory preparation. Electrolysis of pure water, forming hydrogen gas at cathode, oxygen gas at anode. Then we have the Bosch method and some industrial methods to preparation. We are forming that water gas, and from how that water gas we can get that hydrogen. So basically these are the preparations of dihydrogen, which is H2, where we can get that hydrogen done, prepared in the laboratory as well as in the industry. Electrolysis gives you the purest of hydrogen, but it is very expensive method because large amount of electrical energy is required. So first two pages कळतात तुम्हाला. It's been deleted. It's been deleted from this year, but are you understanding this first two pages related with the hydrogen of group, that element of group 1? Everyone? Everyone? At least say something. Yes, ma'am. Everyone, say at least say something or thumbs up kara so that I'll get to know ki you are there. सगळ्यांचे व्हिडिओज बंद आहेत, सगळ्यांचे व्हिडिओज बंद आहेत. आय डोंट नो तुम्ही किती या तुमचं इयर लॉस नाही झालं पाहिजे, दॅट इज द मेन थिंग. सो ऍटलीस्ट दिस कन्सेप्ट यू विल यूज इन युअर 12th स्टैंडर्ड अगेन. सो आफ्टर दैट इज फिजिकल प्रॉपर्टी. सो व्हाट इज माय फॉर्मेट? फिजिकल प्रॉपर्टी हाइड्रोजन का तो पता है यार, वो तो गैस है, इट्स अ कंबस्टिबल गैस, lighter than air, insoluble in water. It's a combustible gas, it burns readily in air with a pop sound. Then the chemical reactions, but the chemical reactions, as I've told you, they are very rare to form. Sodium जितना easily chlorine के साथ react करेगा, उतना easily hydrogen के साथ नहीं react करेगा. Then there is a reaction with water. Then there is a reaction with halogens to form HCl gas. Then we have done last year in organic chemistry. Even this year we have done the unsaturated compound to saturated compound, how in the industry that hydrogen is used by using nickel as a catalyst to convert the vegetable oil into vegetable fat. Vegetable oil is an unsaturated hydrocarbon when we are forming that solid vegetable saturated hydrocarbon. It's a commercial important reaction. The uses of hydrogen, where it is used, hydrogen is the best fuel. So hydrogen bomb is more disastrous than atom bomb or uranium. Atom bomb peksha hydrogen bomb, because it's high calorific value, it is an excellent fuel, but to खूप disastrous है. ती जी energy बाहेर पडते ती खूप beyond comparable है. So I suppose you are understanding the first 2-3 pages which has been deleted from this year. But the first element of group 1, hydrogen, unlike the other members of group non-metal, isotopic behavior, showing striking resemblance with the alkali metal, showing striking resemblance with the halogen. Then the laboratory preparation, industrial preparation, physical properties of hydrogen, chemical properties where it reacts with the metal, then it oxygen, organic chemistry, vegetable oil to vegetable fats, and the last part is the uses done with hydrogen. Ye part for this year, like knowledge is always welcome, but they are not going to ask you questions on hydrogen this year. Now let's go to that part.
which is important, which we have to study from this year chemistry. So shall we start? Karuya? Or you want to read the first 3 pages? Come is directly जाऊ alkali metals कडे. चालेल मॅम. Shall you want me to directly go to the alkali metals, or you want to read the first 3 pages? Tell me, shall I go directly? Yes ma'am. Got it. So Adana, can you recall? I'm on page number 113 and we are doing, actually मला या properties तर तुम्हाला आज explain करायच्याच आहेत. So let's go with the can you recall? What is the name of the family of the respective metals having valency 1? What is the name? What is the name? आणि मी हा जो या सॅटर्डेला पेपर घेणार आहे ना, ते मी तुम्हाला 2 चॉईसेस देते. एक तर हा पेपर तर मी डेफिनेटली आय एम गोइंग टू डिस्कस दिस पेपर इन द क्लासरूम, अँड सेकंडली इफ पॉसिबल एक तर तुम्ही मला क्लासरूम मध्ये किंवा घरी हा पेपर ना चेकिंगला द्यायचा. कळलंय का? क्लासरूम मध्ये. या बेसिकली क्लासरूम मध्ये मी आता नसते, सो आय टेल यू कधी मी असेन तेव्हा, किंवा एक तर घरी. द रिझन इज दॅट क्लासरूम मध्ये कदाचित, कारण मी आता ऑनलाईन घेते, सो क्लासरूम मध्ये मी नसते. बट जर मी संडेला, तर तुम्ही लगेच या संडेला असेल की नाही गॅरंटी नाही. सो एकतर तुम्ही मला पेपर क्लासरूम मध्ये, और इफ आय एम नॉट देअर इन क्लासरूम, प्लीज सी टू इट दॅट तुम्ही मला पेपर फिजिकली चेकिंगला द्या. कारण काय होतंय तुमचं ना, मला हे तुमचे सगळ्यांचे व्हिडिओ बंद, तुम्ही लिटिल वरीड की लाईक मैं जो सिखा रही हूँ आय डोंट नो की तुम्हाला किती कळतंय आणि किती नाही कळत आहे. सो जर पॉसिबल झालं तर मी क्लासच्या जवळच राहते. यू कॅन, तुम्ही मला क्लास घरी सुद्धा पेपर आणून देऊ शकता, पण मला त्याचं थोडंसं ना अनालिसिस करू देत, मला ते पेपर चेक करायचे. सो मला ना ऍक्च्युअली तुमचं इव्हॅल्युएशन करायला हवंय की आप कितना पढ़ाई कर रहे हो, या कितना आ रहा है या कितना नहीं आ रहा है. गॉट इट? इफ पॉसिबल, जर अगदीच पॉसिबल नसेल, तुमच्याकडे करोनाचे केसेस असतील वगैरे, तर अजिबात येऊ नका. बट इफ पॉसिबल, जर शक्य असेल तर एक तर मला क्लासरूम मध्ये किंवा घरी पेपर फिजिकली सबमिट करा, कारण ते पेपर मी फिजिकली चेक करून आय रिटर्न तुम्हाला मी परत देईन. सो तुम्हाला आयडिया कळते मी काय बोलतोय ते? सो टेक ह्या सगळ्या टेस्ट खूप सिरियसली हव्यात. सो असं इमॅजिन करू नका. येस, या तुम्ही क्लासरूम मध्ये कधी असणार? मी कळवते बाळा, मी कळवते मी कधी क्लासरूम मध्ये असेल. जर मी नसेल ना, तर तुम्ही घरचा ऍड्रेस प्लीज पाठवता का? मी घरचा ऍड्रेस पाठवून देईन, मी ग्रुपवर माझा घरचा ऍड्रेस पाठवून देईन. सो मला विथ द पेरेंट सिग्नेचर, मला त्या पेपरवर पेरेंटची सिग्नेचर हवी आहे. मी टाइम लिहून देणार आहे ऍज अ डिसिप्लिनरी ऍक्ट, अँड देन यू आर गोइंग टू सबमिट दॅट पेपर. कुठेही मला सबमिट करा, घरी करा, क्लासरूम मध्ये करा, पण मला तो पेपर फिजिकली माझ्याकडे चेकिंगला आला पाहिजे. कारण डोंट हॅव दिस इम्प्रेशन. सो मला बेसिकली यू ऑल आर व्हेरी मच्युअर्ड पर्सन. मी काही स्कूल लेवलच्या मुलांना नाही शिकवत आहे, मी कॉलेजच्या मुलांना शिकवते. सो आय फील लाईक की तुम्ही तेवढे मच्युअर्ड आहात की बेसिकली किती आपल्याला किती येतंय किती नाही येते, वेअर वी आर स्टँडिंग इन द क्यू, ऑल दिस लेसन्स आर हाय वोल्टेज लेसन्स. सो मला सिरियसली हवंय. असं नकोय कि काय उपयोग है, लिखा नहीं लिखा क्या फर्क नहीं गिरने वाला है, ऐसे भी पेपर हमारा डिस्कस ही होने वाला है, तो नहीं लिखा तो भी चलेगा. आई डोंट वांट दिस काइंड ऑफ द एटीट्यूड. दिस इज नॉट माय असेसमेंट, दिस इज युअर असेसमेंट, एंड लेट्स सी ना. मार्क्स नहीं इम्पॉर्टंट, पण मला किती येतंय किती नाही येतंय, कहाँ पे मैं मिस्टेक, समजायला पाहिजे ना आपल्याला. त्याच्याशिवाय आपली कशी ग्रोथ होणार आहे? टीचरला येऊन नॉलेज काही आपली नाही ग्रोथ होणार आहे, आपल्याला आपली ग्रोथ करायची. सो प्लीज टेक दिस टेस्ट सिरियसली, आणि इफ पॉसिबल मला हे पेपर्स घरी किंवा क्लासरूम मध्ये आणून द्या. अगदीच जर पॉसिबल नसेल तर ठीक आहे, यू कॅन माझ्याशी फोनवर कॉन्टॅक्ट करा की मॅम ही कंडिशन आहे की इट्स नॉट एट ऑल पॉसिबल, बट ट्रस्ट अस, आम्ही ते पेपर करू. आम्ही मेल पाठवतो, व्हॉट्सअपवर पाठवतो, देन इट्स ओके. पण मला तो पेपर प्रत्येकाचा लिहिलेला लगेच आला पाहिजे, तो वेळ संपल्यावर. ऍटलीस्ट व्हॉट्सअप स्कॅन कॉपी की तो पेपर सोडवलेला आहे, पेपर बघून नाही सोडवलेला आहे. करेक्ट? ती बाबतीत खूप पंक्च्युअर आहे. जोपर्यंत तुम्ही घरात आहात ना तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाहीये. करेक्ट? सो या, लेट्स टॉक. ओके, मला आन्सर सांगा. मी का हे एवढी बडबड केली माहिती का? इतकं सोप्या सोप्या असतं, तुम्हाला आन्सर नाही येते यार. कम ऑन, गिव्ह मी द आन्सर. कॅन यू रिकॉल? What is the name of the family of the reactive element having valency 1? Alkali. Yeah, it's an alkali metal. And what is the name of the family of the valency 2?
अल्कलाइन Alkaline earth metal. Come on यार, सोपा है ना. आता आई एम मोर इंटरेस्टेड. सो ठीक है, मुझे समझ में आया कि मैं इस लेसन में group 1 and group 2 के metals के, like we are going to learn everything in that group, whatever the metals which are present in that group. See, first let's understand ki what are the metals which are placed in group 1 and name the metals what are placed in group 2. So let's have that table 8.2 in front of you. See, hydrogen symbol H, atomic number 1, condensed electronic configuration 1s1, 1s1. Second, lithium Li3, helium. Now we have done this in the structure of atom. So condensed lithium, we are not writing 1s2, 2s2. हम सिर्फ He, उसका electronic configuration nearest inert gas and 2s1. Sodium Ne, 3s1. Potassium argon, 4s1. Rubidium krypton, 5s1. Cesium xenon, 6s1. And francium radon, 7s1. So this is a condensed electronic configuration and this is the total electronic configuration by Abbaus principle. So कितने elements हैं? 7 होंगे, 7 period है. Hydrogen, lithium, sodium, potassium, rubidium, cesium, francium. So out of this 7 elements of group 1, hydrogen to ruled out because it's not an alkali metal. It is an element of group 1, but it is not an alkali metal. So हमने वो पहले study किया. Out of that remaining 6 elements, this francium is a radioactive element. So that's a half-life period is in seconds. So whenever we are talking about any kind of the property or whenever we are chemical reactions, this is radioactive. So what is the meaning of radioactivity? See, radioactivity is a phenomenon which is shown by the metals who's having large atomic mass number. So because of large atomic mass number, their nucleus of this radioactive elements is unstable, and this nucleus of this higher atomic mass number radioactive elements is unstable. It tend to emit the radiations in the form of radioactive radiations, alpha ray, beta ray, gamma ray, and because of these radiations which are coming out from the nucleus, it causes nuclear fission. So that radioactive element breaks down to form smaller atomic mass number elements. So in short, this francium is radioactive element. It do not remain in that francium form for a longer period. उसका जो 87 atomic number है ना, वो break down होके might be 50 or 37. So ruled out, we are not going to study the chemical properties of francium. So जो कुछ हम लोग करने वाले हैं ना, it is from lithium to cesium. Let's talk about the group 2 elements. The group 2, first one is beryllium, Be, He, 2s2, magnesium, Mg, Ne, neon, 3s2, calcium, argon, 4s2, strontium, krypton, 5s2, barium, xenon, 6s2, radium, radon, 7s2. So basically all those which are group 1 element are having last shell 1s1, group 2 last shell okay, so last shell is basically S block, are S block elements. So these two are S block elements where the last shell is falling in the S orbital. General electronic configuration for group 1 is NS1. General electronic configuration for group 2 is NS2. Are you understanding this part? इथपर्यंत चा पार्ट पहिला पेज कळलं सगळ्यांना? Yes, ma'am. Everyone. कुणाला काही डाउट आहे? कनिका, तन्वी, यश, ईशान? Are you understanding? No, ma'am. So done. Perfect. So done with the first page. चलो आज हमें क्या करना है? आज हमें वो trend करना है. So like let's have the tabular arrangement and we are going to learn the trend. So what exactly mean by trend? See, we are going to learn the trend in their physical properties and the periodic properties. So me table वरना शिकवणार आहे. I'm going to teach you from this table 8.4 where we are going to study the physical properties of group 1 element. We are going to discuss table 8.5 where we are going to discuss the physical properties of group 2 and the problems which are too easy. हा lesson खूप सोपा आहे. सोपा वाटतोय ना lesson? सोपा वाटतोय ना हा lesson as compared to that atomic structure or bonding से?
What do you think? Is it easy? हो मॅम. अरे बोला ना बाकीच्यांनी. हॅलो. इजी या डिफिकल्ट लग रहा है? इझी. हा इझी वाटतंय. सोपं आहे ना? या. मॅम पिरियडिक टेबल खूपदा केलंय, सो खूप सोपं काय आहे. काय काय? पिरियडिक टेबल 9वी मध्ये 10वी मध्ये पण केलंय आणि आता पण केलंय, असं सोपं वाटतं. सो हेच मेन आहे. हे लेसन्स आहेत ना, जेव्हा अख्खं पुस्तक स्टडी करायला असतं ना, हे लेसन्स ना असे झाले पाहिजे. व्हॉट आय एक्सपेक्ट, मी तुम्हाला 10 वेळा का विचारते, व्हॉट आय एक्सपेक्ट, मी जर स्टुडंट असते ना तर टीचरनी शिकवलेलं मला कळलेलं आहे, मी मेन पॉइंट्स लिहून केले. आय डोंट हॅव टू स्टडी दिस लेसन. द कन्सेप्ट इज whatever the give reason questions or whatever the questions been asked, my concept is perfect. So no need to read it again for the exam. Done for the exam, you have to build up this attitude. That's why these are the theory lessons which are extremely important. So प्रत्येक point नीट समजून घ्या. So as I have told you, let's talk about आपल्याला elements कळले. Let's talk about the what are the trends, physical property. Let's talk about the group 1 का property. Now group 1 और group 2 का property go hand in hand. ज्या group 1 च्या properties आहेत तेच सेम क्रायटेरिया group 2 ला आहेत आणि all are showing the same criteria. काहीच चेंज ओव्हर नाहीये. सो एक टेबल कळलं, दुसरं टेबल ऑटोमॅटिकली कळणार आहे. ओके, सो आता ना मी टेबल वाचते. सो आय एम युजिंग दॅट सिम्बॉल. सो वी आर डिस्कसिंग द प्रॉपर्टीज. कुठल्या प्रॉपर्टी? atomic radius. PM stands for picometer. Picometer is the smallest unit we know. So 1 meter, millimeter, 1 millimeter is equal to 1000 micrometer. 1 micrometer is equal to 1000 nanometer, and 1 nanometer is 10 raised to 1000 picometer. So 1 picometer is 10 raised to -3 nanometer, -6 micrometer, -9 millimeter, and -12 meter. या रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्सचा atomic साइज हा पिकोमीटर मध्ये मेजर करतात. सो दे हॅव given you in picometer. So what physical properties we are going to learn in detail, and their trend also. So first physical property is atomic radius, ionic radius, density, mass upon volume, ionization enthalpy we have already done in periodic table, ionization energy, electronegativity, how is by which it forms the covalent compound, मेल्टिंग पॉइंट. अभी जो सॉलिड होगा उसका मेल्टिंग पॉइंट ज्यादा होगा, जो गैस होगा उसका बट ऑब्वियस मेल्टिंग पॉइंट कमी होने वाला है. अबंडेंस इन लिथो म्हणजे तो किती लाइक देयर आर ऑलमोस्ट 70 to 80 मेटल्स, लेकिन हम रिएक्टिविटी सीरीज ऑफ मेटल मध्ये सगळे मेटल्स नाही ना स्टडी करत. हार्डली एक 8-10 मेटल प्लेस्ड आहेत. पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक. सो त्याचं बेसिकली या पर्टिक्युलर मेटल, या पर्टिक्युलर ग्रुप मधल्या एलिमेंटचं किती मेटल हा अबॅन्डंट आहे अर्थ ऍटमॉस्फिअर मध्ये, दॅट इज पीपीएम. द पीपीएमचं मी तुम्हाला मिनिंग सांगते. अँड द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. आय टेल यू दर मिनिंग ऑल्सो दिस ऑल्सो. सो आपल्याला आज हे सगळं कम्प्लीट करायचंय. लेट्स टॉक अबाउट ॲटॉमिक रेडियस. सो एलिमेंट्स आहेत लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीजियम एंड फ्रांसियम. फ्रांसियम डैश का मतलब है रेडियो एक्टिव है. उसका हाफ लाइफ खूप कमी है. एग्जिस्टेंस पीरियड हार्डली सेकंड्स मध्ये. क्या सेकंड में, विद इन दैट सेकंड्स कितना उसका प्रॉपर्टी मेजर करेंगे. तो मेनली वी आर नॉट गोइंग टू लर्न अबाउट. ओके, सो लेट्स टॉक अबाउट द फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी एंड लेट्स सी द ट्रेंड डाउन द ग्रुप. atomic radius. So atomic radius म्हणजे काय? It is the distance from the nucleus of the center of the atom to the outermost shell electron. That is the atomic radius or atomic size. Being a small, it's used in picometer. So lithium 152, 186 to 27 to 48. अभी simple है यार. From lithium to cesium, the number of electron shells are increasing. As the number of electron shells are increasing, but obvious atomic size has to increase. Agree? पटतंय का? लिथियम मध्ये 2 शेल आहेत, सोडियम मध्ये 3 आहेत, पोटॅशियम मध्ये 4 आहेत, रुबिडियम मध्ये 5 आहेत, सीजियम मध्ये 6 आहेत. 6 शेल्स आहेत. डिस्टन्स वाढलं, ॲटॉमिक रेडियस वाढलं. लेट्स टॉक अबाउट द ट्रेंड ऑफ आयोनिक रेडियस. सो व्हाट इज मीनिंग ऑफ आयोनिक रेडियस? लेट्स टॉक अबाउट सोडियम, जो अपना इजी वाला है. सोडियम एटम 2a2, it loses 1 electron. So by losing 1 electron, all metal forms cation. तो जब 1 इलेक्ट्रॉन लॉस करता है तो सोडियम एटम 2a1 by losing 1 electron
to 8 दोनच शेल झाल्या की नाही. ऍटम असताना इलेक्ट्रॉनच्या 3 शेल होत्या. इलेक्ट्रॉनच्या 3 शेल होत्या म्हणजे ऍटमचा साईज मोठा होता. आता एक इलेक्ट्रॉन लूज केल्यावर त्या इलेक्ट्रॉनच्या शेल 2 झाल्या. इलेक्ट्रॉनच्या शेल 2 झाल्या म्हणजे साईज डिक्रीज होणार ना. अग्री. सो डेफिनेटली as compared to atomic radii for metal, ionic radii of that cation has to be lesser than that of the atomic radii. कळतंय का? Are you understanding what I'm telling? Yes or no? Hello everyone, are you understanding? Yes, ma'am. कळतंय मॅम. Perfect. So that's why the difference. So lithium मध्ये atomic radius is 152. So lithium मध्ये त्याचा ionic radius, ionic means क्या? एक इलेक्ट्रॉन लूज हो गया तो Li1 प्लस, Na1 प्लस, पोटेशियम 1 प्लस, पूरा शेल निकल गया तो साइज डिक्रीज हो गया. तो लुक द डिफरेंस. 152 एटम का साइज है तो आयन का साइज 72 पिकोमीटर है. डिक्रीज इन द साइज. एंड विद द सेम ट्रेंड अगर आयन भी डिक्रीज हो गया तो डाउन द ग्रुप द शेल्स आर मोर ना. लिथियम में 2 है तो सोडियम में, अगर लिथियम में एक ही शेल है Li1 प्लस तो सोडियम में 2 शेल है तो डाउन द ग्रुप द साइज विल इंक्रीज. द साइज विल इंक्रीज. सो द एटॉमिक साइज जैसे इंक्रीज हो रहा है वैसे आयनिक साइज भी डाउन द ग्रुप इंक्रीज हो रहा है. And why there is a difference in the size between atomic size and that ionic size? Because that electron has lost, the shell has lost. So there is a difference in like the size decreases when I'm talking about ionic radii comparing with the atomic radii. अभी ये 150, 180 का. So कैसे? फ्रांसियम मेटल ला at extremely high temperature आणि pressure ला उसमें से मैं इलेक्ट्रॉन निकाल सकती हूँ to from Fr1 plus. And then अगर मैंने वो किया तो उसका ये साइज होगा. It's in bracket because it's very difficult to form that. Agree? तो atomic size, atomic radii समझ में आया, ionic radii समझ में आया. Any doubt? No, ma'am. The difference? No, ma'am. Right? Let's go to the third property, density. So density is mass upon volume, gram upon centimeter cube, cc. Volume is length into breadth into height. So अगर जो solid होगा, like I know sodium and potassium we have done in 10th standard that they are very soft metal. You can cut with a knife. You got it? So as you go down the group, the strength increases because the size of the number of the protons and electrons are increasing. So छोटे volume में more number of the protons and electrons, more number of the atoms are present. So as you go from top to bottom, from lithium to cesium, the atoms are very closed, the volume is less, and because of that, from top to bottom, density increases. So if you look at lithium, the density is 0.54, sodium 0.97, potassium 0.86. आता potassium ची density कमी आहे. The reason is that potassium is too soft. It is a brittle, it is a very soft metal ज्याची density खूपच कमी असते as compared to, this is an anomalous behavior. This is an anomalous behavior. So instead of 0.97 से point बढ़ने से ज़्यादा potassium is less because it is very soft metal. The number of atoms cannot be put. आता हे जे आहेत ना हे experimentally verified आहेत. Density as the atomic number increases, density increases as the strength where the number of the atoms present in that crystal lattice increases, density increases. So initial the metals that lithium, sodium, potassium, they are so soft you can cut with a knife. But as compared to that, cesium is a little harder metal because its density is more. Got this? Only the anomalous difference is between sodium and potassium. Potassium is much softer. Potassium is much softer, much less density as compared to sodium. Anomalous behavior. This is the density concept. Now, ionization enthalpy, kilojoule per mole. So we know ionization enthalpy we have already studied in periodic table. So what is ionization enthalpy? Enthalpy means energy, potential. So ionization enthalpy, ionization potential is the energy required endothermic reaction to convert neutral gaseous atom into positively charged ion. अभी lithium में क्या हो रहा है? Lithium is 2,1,
sodium is 281. So as you go down, lithium, that one electron is very near to the nucleus. So nucleus offers attraction on that valence electron. So lithium ko wo electron, to lose that electron, it has to overcome that nuclear attraction, and because of that the IP of lithium is much higher, 520. But as you go down to the towards the cesium, cesium मध्ये काय आहे, 6 शेल्स आहेत आणि 6व्या शेल मध्ये तो इलेक्ट्रॉन आहे. तो इलेक्ट्रॉन 1 आहे. त्या 6व्या शेलवर न्यूक्लियसचं अट्रॅक्शन खूप कमी काम करतं, because that electron is far away from the nucleus. So nucleus offered very less attraction on that electron. As you go, the electron's kinetic energy as compared to the first shell, the electron is moving with the minimum kinetic energy because of that nuclear attraction. As the number of shells increases, the kinetic energy of that electron goes on increasing. So the cesium मधला शेवटचा इलेक्ट्रॉन बाहेर काढणं खूप इझी आहे. एक तर न्यूक्लियर अट्रॅक्शन खूप कमी आहे आणि ऑलरेडी तो इलेक्ट्रॉन खूप हायर काइनेटिक एनर्जी स्टेट में. सो द एनर्जी रिक्वायर्ड वो एक इलेक्ट्रॉन उड़ाने के लिए वो सबसे कम होती है. सो इफ यू लुक, द IP is very less. So that explains the metallic character. Less is the IP, more is the metallic character, and we know that the highest metallic character in the modern periodic table belongs to cesium, because look at the energy, 376 kilojoule per mole energy is required. Look at lithium, 520, 496, 419. So are you understanding this decrease in trend of the IP? एक ही इलेक्ट्रॉन उड़ रहा है, लेकिन वो जो इलेक्ट्रॉन है ना लिथियम का सेकेंड शेल में से उड़ रहा है, सोडियम का थर्ड शेल में से उड़ रहा है. That's the main difference. Nuclear attraction decreases, the energy of that electron increases, so that IP decreases. Only the francium is, they have given you approximately, they come to the 735 at the different changes. Like normal temperature ला, pressure ला नाही, खूप high pressure ला हे करायला लागतं. What is electronegativity? So मला असं वाटतंय माझ्याशी कोणी बोलत नाहीये म्हणजे हे कळतंय. So now I am moving to electronegativity. अभी electronegativity अगर IP उसका metallic character explain करता है, तो electronegativity मुझे क्या explain करता है? IP is used in forming the ionic bond. So electronegativity is used in forming covalent bond. So what is the definition of electronegativity? It is the tendency. It is not an enthalpy parameter. It is a tendency by which the atom of the element will share that electron cloud. आता बेसिकली मला माहिती आहे जे मेटल्स आहेत ते कधी शेअरिंग इलेक्ट्रॉनचं करत नाही, पण मला आधीच्या लेसन मध्ये मी बघितलेलं आहे की जनरली मेटल्स टेंड टू डोनेट इलेक्ट्रॉन. They tend to donate electron to form cation. So generally metals do not form covalent compound. But I know there are some covalent characters present in that atom, and that depends on size of cation. जितना cation का size छोटा होगा उतना covalent character ज्यादा होता है. अगर covalent character ज्यादा होता है तो has to have high electronegativity. So if you look at the trend from top to bottom, from that lithium to cesium, there is a decrease in electronegativity. That decrease in the electronegativity value explains is having less tendency to share that electron cloud. So as you go from group 1 from top to bottom, that covalent character in that ionic compound decreases and that ionic bond character increases. Why? Because the covalent bond character depends on size of the cation. Smaller is the size of the cation, larger is the covalent bond character. And from lithium to cesium, the size of the cation increases. Covalent bond character decreases, and decrease in covalent bond character is the electronegativity. So the one which is on the top, lithium, will show high tendency to share covalent bonding. So by high number of electronegativity. Going towards cesium readily वो तो आराम से ionic compound करेगा. So cesium fluoride is showing the highest among all the periodic table. So from top to bottom, electronegativity decreases. So मी हे का सांगते आहे? So basically, as I have told you, this is a theory lesson. So
सो या थियरी लेसन्स में दे कैन आस्क यू सो मेनी गिव रीजन क्वेश्चंस, उसको रट्टा मारने की जरूरत नहीं है। वो जो बेसिक अंडरस्टैंडिंग वाला पार्ट है ना, इफ आई एम परफेक्टली क्लियर विथ माय लॉजिकल अंडरस्टैंडिंग ऑफ ट्रेंड इन द पीरियोडिक प्रॉपर्टी, अबाउट ट्रेंड इन द फिजिकल प्रॉपर्टी, I don't have to look at them. पता है यार क्या है उसमें, कौन ऊपर का ज्यादा इलेक्ट्रोनेगेटिव होगा, नीचे जाएगा तो इलेक्ट्रोनेगेटिविटी has to decrease. You got it what I mean to say? Are you all understanding what I have told you about IP and electronegativity? Everyone? Everyone? Yes, ma'am. समजते हैं? हो. After that is melting point. आता melting point साधी गोष्ट आहे, ज्यांची डेन्सिटी जास्त असते त्यांचा मेल्टिंग पॉइंट जास्त असतो, आणि ज्यांची डेन्सिटी कमी असते त्यांचा मेल्टिंग पॉइंट कमी असतो. फ्रॉम टॉप टू बॉटम इन द सेम ग्रुप डेन्सिटी इन्क्रीजेस. डेन्सिटी इंक्रीज आहे, सो डेन्सिटी इंक्रीज असला की तो बॉन्ड ब्रेक करायला मला जास्त एनर्जी लागणार. सो ॲज फ्रॉम टॉप टू बॉटम डेन्सिटी increases, so definitely what will happen, the density increases, so the melting point basically तो जो दिलेला आहे तो केल्विन मध्ये आहे. So look at this melting point. The melting point is, this is the melting point for solid state. Why solid state? This is the melting point. 454, 371, 336, 312, 302. This is the trend in melting point. Okay. Why? Because that ions are very close, so the bond can be easily broken up. When they are very large, the bond is stronger. It takes a long energy to break it. After that melting point, abundance in lithosphere. What is this ppm? ppm means parts per million. Parts per million, which are generally measured in milligram per liter. हे सगळे अल्कली मेटल्स हे वॉटर मध्ये असतात. जर वॉटर मध्ये असतात तर पर लिटर वॉटर, per liter of that solution, the solvent, what you can say, the solutes I am adding, the mineral. So what is the parts per million, milligram per liter? Lithium 18 ppm असतो, 18 milligram per liter in water solution, 2.27%, 1.84%, 78.12 ppm. So तुम्ही जर नीट बघितलं ना, तर अल्कली मेटल्स मध्ये सोडियम आणि पोटॅशियम दे आर मेनली प्रेझेंट इन अबॅन्डन्ड पर्सेंटेज मध्ये. तर बाकीचे इतके कमी आहेत की ते पीपीएम मध्ये आपण मेजर करतो. त्यातल्या त्यात रुबिडियम थोडं जास्त आहे, लिथियम एंड सीजियम इज टू लेस, फ्रांसियम तो बहुत ही कम है बिकॉज इट्स रेडियो एक्टिव. सो अबैंडन्ड इन लिथोस्फीयर, दे आर नॉट, यहाँ काही ट्रेंड नहीं है, दिस इज अ फाइंडिंग. सो फॉर मेल्टिंग पॉइंट एंड अबैंडेंस इन लिथोस्फीयर, ask you question, always remember among all the alkali metals, which metals are mainly abundant? Sodium and potassium. Now coming to the standard reduction potential. See what is standard reduction potential? See, reduction potential आहे volt मध्ये आहे, म्हणजे something related with the electrolysis. हा इलेक्ट्रोलायसिस करते कुणाचं? या मेटल आयन्स. मला माहिती आहे हे सगळे अल्कली मेटल टेंड टू लूज इलेक्ट्रॉन, आणि जेव्हा ते इलेक्ट्रॉन लूज करतात, फॉर एग्जांपल मैंने सोडियम क्लोराइड को डाला, एक्वस सॉल्यूशन लिया या मोल्टन सॉल्यूशन लिया, इट विल फॉर्म Na+ आयन. So what is standard electron potential? How is by which that positive the negative electrode? Standard reduction potential. So standard reduction potential is what? Yeah. So what is standard reduction potential? Standard reduction is the potential required, that the how much voltage of the electric current is required to take that particular metal cation towards the oppositely charged electrode to gain that electron. अभी ये जो all alkali metals है वो तो solution में positive ions रहेंगे, और जो positive ion रहेगा towards the electrode will gain electron to have the neutral atom. Electrolysis, Na+ cation will go to cathode, accept the electron, forms the neutral sodium. How much amount of voltage, volt, electric current is required to convert that metal cation to go towards the cathode to form the neutral atom? That is the standard reduction potential, which is measured in volt. कळतंय मी काय म्हणते ते? समजतंय? Everyone? Yes, ma'am. डन हो गया यार. Yes, फिजिकल ma'am. प्रॉपर्टी हो गया. जो फिजिकल प्रॉपर्टी का ट्रेंड मैंने ग्रुप 1 में देखा वही तो ग्रुप 2 फॉलो करना है. देखो उसका भी एटॉमिक रेडियस है,
इंक्रीज होगा, शेल इंक्रीज होगा, तो उसका भी एटॉमिक रेडिया, आयनिक रेडिया इंक्रीज होगा बिकॉज शेल इंक्रीज हो रहा है। उसकी भी डेंसिटी देखो इंक्रीज हो रही है, ग्रुप 1 की भी इंक्रीज हो रही है, उसकी भी आईपी डिक्रीज हो रही है बिकॉज ऑलवेज एक इलेक्ट्रॉन, इथे 2 इलेक्ट्रॉन पाठवायचे. नाउ व्हाट इज द डिफरेंस इन फर्स्ट एंड सेकंड? एक इलेक्ट्रॉन. सो आई नो इन ग्रुप 2 2 इलेक्ट्रॉन को उड़ाना है, तो पहला एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव 1 इलेक्ट्रॉन. सो mg atom will lose 1 electron. 1 electron lose करायला किती एनर्जी लागते? 737. वो क्या बनेगा? mg1 प्लस बनेगा. सो mg1 प्लस बनने से दूसरा इलेक्ट्रॉन जब मैं उड़ाऊंगी mg का, तो mg2 प्लस बनेगा. So it's the cumulative of first and second electron. So that second enthalpy is higher. So why first and second? Because first explains required to remove 1 electron. Second is the cumulative of first and 2. Total energy required to remove 2 electron. वो भी decrease हो रही है यार. Electronegativity भी decrease हो रही है because the covalent character decreases, melting point decreases, abundance उसमें again magnesium and calcium is higher, ज्यादा है, बाकी सब ppm में है. And look at the standard reduction potential, it is also almost equal है. So same है. So almost done with the physical property. कुछ नहीं है, बाकी जो problems है and वो chemical property will आपण नेक्स्ट क्लास मध्ये करूया. ठीक आहे? समजतंय? Hello everyone, are you understanding? I'll end. Next class मध्ये I'm going to ask you the give reason questions on the physical property of group 1 and group 2. So you are going to remember because I'm going to ask you questions. Next class ला मी जे आता physical properties explain केलेला आहे त्याच्यावरचे give reason questions मी. For example, I'll ask you why the electronegativity of lithium is more than that of the cesium. You are going to tell me the answer. You got it? What I mean to say? So yeah, bye-bye. All the best for your Saturday exam. See you at the same time.